नमस्ते मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे ब्रह्मगिरी नाशिक आणि संध्याकाळी आम्ही पंचवटीला पण जाणार आहोत. रस्त्याने जाताना जागोजागी लाईटिंग लावल्या होत्या कारण की दिवाळी होती. मध्ये जरा पेट्रोल भरायला थांबलो आम्ही, पण नंतर तिथनं थेट नाशिकच्या दिशेने निसर्गाचा आनंद घेत सकाळच्या वेळेत अख्ख्या अंधाराच्या ह्याच्यात आम्ही चाललो होतो. पण जसं टाईम गेला तसं उजेड येत गेला आणि कसारा घाटामध्ये सूर्याचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. निसर्गाचा आनंद घेत घेत आम्हाला जागोजागी फुलांची चादर दिसत होती. तिथून रस्त्यात आम्हाला जाताना गोमातेचे दर्शन झाले. त्र्यंबकेश्वरच्या गेटचे इथे पोचल्यानंतर आम्हाला पुढेच 2 मिनटामध्ये तिथून त्र्यंबकेश्वर मंदिर लागलं. त्र्यंबकेश्वरच्या मार्केटमधून आम्हाला गणपती बाप्पाची एक सुबक मूर्ती दिसली. मूर्ती पाहिल्यानंतर आम्ही गाडी पार्किंगला लावून ब्रह्मगिरीच्या वाटेने निघालो. ब्रह्मगिरीच्या वाटेवर जागोजागी सूचना फलक लावलेत. रस्ता कुठून, रस्त्याचा मॅप व काही ब्रह्मगिरीचे सूचना फलक. ब्रह्मगिरीकडे जाताना आम्हाला समोरच एक गेट दिसला, हार्दिक स्वागत, किल्ल्यावर हार्दिक स्वागत. पण तिथे वरती जाण्यासाठी आपल्याला पर पर्सन 20 रुपये ही तिकीट फाडावी लागते. त्यानंतरच आपल्याला तिथनं एंट्री भेटते. ही आहे ती तिकीट. सूचना फलकचे पालन करून आम्ही पुढे निघालो. तर पुढे गेल्यावर आम्हाला एक देवीचे मंदिर दिसले. देवीचे मंदिर पाहून आम्हाला प्रसन्न झालं. तिथून पुढे गेल्यावर एक डस्टबिन दिसतात जागोजागी, त्या डस्टबिनमध्येच कचरा टाकावी ही विनंती. किल्ल्याच्या वाटेवर जाताना आम्हाला एक दृश्य दिसले. एक आजोबा मस्त एका कट्ट्यावर बसले होते, म्हणून थोडीशी त्यांची एक व्हिडिओ काढली. तिथून पुढे गेल्यावर आपल्याला मुक्तादेवी मंदिरचं फलक दिसून मंदिर पुढेच होते. मंदिरात जाऊन आम्ही दर्शन घेतले. मंदिर एकदम स्वच्छ आणि सुंदर होतं. मंदिरातून दर्शन घेऊन आम्ही पुढच्या वाटेला चालत चाललेलो. पण पुढच्या वाटेवर आम्हाला आपले वानर सेना दिसली. त्यांना बघत बघत आम्ही पुढे चालतच होतो, निसर्गाचा आनंद घेत. बघा कसे बघतायत. पुढे जाऊन आम्हाला तिथं पायऱ्यांची ते एक गुफा दिसली. गुफेच्या आतमध्ये ब्रह्मदेव असे या गुफेचं नाव आहे. आता तिथून आम्ही पुढे जात होतो, पण आमच्यावरती वानर सेनेने हमला केला होता, म्हणून आम्ही एक गाईड घेतला. 250 रुपये घेतात. 300 पायऱ्यापर्यंत आपल्याला सोडून देतात सुखरूप. ते चढत असताना आम्हाला खूप दम लागत होता. मी चढत असताना आम्हाला काही व्हिडिओ काढायला भेटले नाही. तिथे हनुमानाचं एक भिंतीमध्ये चित्र होतं, पण तिथून आम्हाला काय फोटो काढायला भेटले नाही. मग आम्ही पहिले वरती आलो. येताना आम्ही ट्राय करू फोटोज. तर बघा आपल्याला त्या डोंगराच्या इथं वरती जायचे. ते बघा सगळी माणसं तिकडे चाललेत. तिकडे आपल्याला पुढे जायचं. जाता जाता आपल्याला तिथे पाण्याच्या टाक्या दिसतात, वेगवेगळ्या आकाराच्या. या 2, पण अजून एक पुढे 3 टाक्या दिसतात आपल्याला. पाण्याच्या टाक्या पाहून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. पुढचा प्रवास आम्हाला दम लागलेला म्हणून आम्ही हळूहळू चालत होतो. डोंगर चढत असताना आपल्याला असंख्य वाटा दिसतात, पण चांगल्या वाटेने आपण जावे अशी माझी विनंती. डोंगरावर पोचल्यावर डोंगराचा व्ह्यू आहे व तिथं आपलं जटा मंदिर आहे आणि ह्या साईडला गोदावरी उगमस्थानचं मंदिर आहे. पहिले आपण गोदावरी उगमस्थानच्या मंदिराला भेट देऊया.
तुम्ही बघितलंच असेल की हा रस्ता थोडा खराब आहे, की जाताना आपले पाऊल नीट टाकावे. पुढे पोचल्यावर आपल्याला ब्रह्मगिरी मंदिराचे कळस दिसते. झाडाझुडपामध्ये छोटेसे मंदिर व दगडी कातळामध्ये कोरलेले शिल्प हे आढळून आले. पण आपण पुढे गेल्यावर ब्रह्मगिरी मंदिराचे थोडे शूट करून थोडे व्हिडिओ काढून आम्ही पुढे निघालो दर्शनाला. आतमध्ये पोचल्यावर आपल्याला एक छोटंसं कुंड दिसतं, पाण्याचे कुंड. गोदावरी मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही व पाणी पिऊन आम्ही पुढे निघालो. तर पुढे ब्रह्मगिरी मंदिर, शंकराची पिंड दिसली. व्हिडिओ अलाउड नव्हता तरी पण आम्ही थोडी काढली. मग पुढे गेल्यावर मुख्य गंगा उगमस्थान मंदिर दिसलं. या मंदिराचे नाव मूळगंगा असे पडले आहे. आपण आपले चपला काढून आम्ही दर्शनाला वरती जातो आणि थोडीफार माहिती आम्ही तिथल्या पुजारींना विचारू व तुम्हाला सांगू. आमच्या माहितीनुसार इथून गंगाचं उगमस्थान झालं आहे. बघू शकता इथून गंगाचं जन्मस्थान आहे. इधर का पानी खत्म नहीं होता ना? खत्म नहीं होता, गोदावरी मैया का गंगा देवी जो पानी दो उधर गौमुख से निकल के सीधा वो गंगाधर में ये गोदावरी मैया, ये तो इसी सेटिंग हो गया. वैसे आपका जन्म होता है ना. पुजाऱ्यांकडून अशी माहिती मिळते की 3 उंबराच्या झाडातून गोदावरीचे उगमस्थान झाले आहे. हेच ते 3 उंबराची झाडं आहेत, त्यातून गोदावरीचं उगमस्थान झालं आहे. गोदावरी देवीचं दर्शन घेऊन आम्ही आलो आहे जटा मंदिरमध्ये. तर जटा मंदिरमध्ये आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया जटेचं. हीच ती जागा आहे की शंकराने रागात येऊन आपल्या जटा इथे आपटल्या होत्या. मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय. येताना आम्हाला माकडांनी दरवाजाचे व हनुमानाचे दर्शन नाही करून दिले, पण जाताना करून दिले. आणि खाली आल्यावर त्र्यंबकेश्वर गाडी काढून त्र्यंबकेश्वर पोहोचलो. त्र्यंबकेश्वरचे दर्शन होते लाईन खूप असल्यामुळे आम्ही परत आलो आहे लाईनीतून, कारण की आपल्याला जायचे पंचवटीला. पंचवटीला जाण्याच्या आधी आजूबाजूचे मंदिर आहे, मध्ये दर्शन घेऊन. इथे पण एक शंकराचंच मंदिर होतं, तिथे आम्ही पाया पडून अजून एक बाजूला कुंड आहे, पाण्याचे कुंड, त्या मंदिरात दर्शन देऊन आम्ही पंचवटीला निघणार आहोत.
भारी आहे रे. चालूच आहे. थांब. मंदिर सगळं पूर्ण बघून आम्ही थोडेफार व्हिडिओज फोटोज काढून आम्ही पंचवटीच्या दिशेने आता जाऊ. तर मित्रांनो, आम्ही पंचवटीच्या दिशेने निघालो आहोत. तर आता आपण आलो आहे दक्षिण गंगा पंचवटी. भगवान श्री चक्रवर्ती स्वामी मंदिर समाधी आहे असं वाटतंय मला आता पाण्यात उतरायची इच्छा आली आहे. पंचवटी घाट आम्ही पूर्ण एक मंदिरं बघून जेवढे आम्हाला जमेल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. एक दोन मंदिरं आम्ही बघून आरती घेऊन आम्ही निघणार आहोत परतीच्या प्रवासाला. छोटा तेवढी ताकद जास्त. पंचवटी घाटावर 2-3 मस्तीखोर पोरं म्हणजे दिवाळी म्हणून दिवाळीचे फटाके फोडत आहेत. त्याचे काही दृश्य आम्ही आमच्या कॅमेरामध्ये कैद केले. मस्त आनंदामध्ये ते पोरं फटाके फोडत आहेत. आरतीची तयारी सुरू झाली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ब्लॉग एंड करायला आम्हाला टाईम नाही भेटला कारण की आम्ही 12 वाजता रात्री घरामध्ये पोचलो. तर ब्लॉग कसा वाटला ते खरंच कमेंटमध्ये सांगा आणि सपोर्ट करा.